ज्या लोकांचं 60 वय वर्ष पूर्ण झालं आहे त्यांना नसा दुखणे, कंबर दुखी, गुडघे दुखी, चक्कर येणे, पायात मुंग्या येणे आता 24 तासात त्यांचं गायब होणार आहे। यासाठी फक्त हे घरगुती उपाय तुम्हाला लगेच करायचा आहे। आता 100 आजारांपासून तुमची कायमची सुटका मिळणार। घरातील सोपे उपाय करून वयस्कर लोकांना जे आजार सध्याला सुरू झाले आहेत त्यापासून कायमची सुटका तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत तुमच्या नसामध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम या ठिकाणी जो वाढू लागलाय तर त्यामध्ये तुम्हाला लगेच आराम मिळणार आहे। यामध्ये कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल, पाठदुखी असेल, तुमचं मनकादुखी असेल, तसेच या ठिकाणी अनेक लोकांना चक्कर येण्याचा प्रॉब्लेम 60 वयानंतर सर्रास लोकांना या ठिकाणी वाढू लागलाय। त्यानंतर बीपी शुगरच्या गोळ्या जरी चालू असतील त्या सुद्धा या ठिकाणी बंद होऊ शकतात। आता बघा तुमचं वय झाल्यामुळे काही ना काही दुखण्याचा प्रॉब्लेम या ठिकाणी दररोज सुरूच होत असतो। सकाळी झोपेतून उठायचं जरी म्हणलं तर तुम्हाला थकवा जाणवतो, अंगामध्ये अशक्तपणा, कमजोरी वाटू लागते। अगदी 4 पावले जरी चालले तर या ठिकाणी तुम्हाला शरीरामध्ये ताकद अजिबात उरत नाही असं या ठिकाणी वाटू लागतं। असा प्रॉब्लेम जवळपास 99% पेक्षा जास्त 60 वयावरील वयस्कर लोकांमध्ये या ठिकाणी सध्याला दिसू लागलाय। मग आता हे लोक काय करतात की वेगवेगळे दवाखाने करतात, वेगवेगळ्या गोळ्या औषधी घेतात, परंतु यावरती तात्पुरता फरक तुम्हाला पडतो। म्हणजे औषध गोळ्या घेतला की तात्पुरतं या ठिकाणी ते बरं वाटायला तुम्हाला लागतं, परंतु पुढच्या 10 दिवसानंतर परत आणि पहिला होतं जशास तसं या ठिकाणी दुखणं तुमच्या शरीरामध्ये या ठिकाणी चालू लागतं। आणि आमच्या या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या घरात एक असाच वयस्कर व्यक्ती आहे जे आमचे आजोबा आहेत। त्यांचं वय वर्ष सध्याला 75 वर्ष पार पडलंय। आमच्या आजोबांना वेगवेगळी दवाखाना आम्ही केली, औषधं भरपूर महागडी घेतली, भरपूर पैसे डॉक्टरांना देखील घातले, तरी सुद्धा प्रॉब्लेम या ठिकाणी जसं की कंबरदुखी, गुडघेदुखी, नसा दुखण्याचा प्रॉब्लेम असेल, चक्कर येणं असेल, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल वयस्कर लोकांमध्ये हा प्रॉब्लेम जाणवू लागलाय। त्यांना गोळ्या जास्त घ्याव्या लागतात, त्या ठिकाणी चक्कर मारू लागते, बीपी शुगरचा त्रास असतो। तर हा मोठा प्रॉब्लेम आमच्या आजोबांना या ठिकाणी होता। यामध्ये त्यांची कंबर सतत दुखायची सकाळ संध्याकाळ, गुडघेदुखी, पाठदुखी असायची। तर हे सर्व प्रॉब्लेम आमच्या आजोबांच्या अंगामध्ये घर करून गेल्या 10 वर्षापासून बसले होते। मग दररोज आमचे आजोबा त्रासात होते। यावरती आमच्या जवळच्या एका मित्राने सोलापूर जिल्ह्यातील एका वयस्कर आयुर्वेदिक डॉक्टरांचा नंबर दिला, जे सध्याला 90 वर्षांपेक्षा जास्त त्यांचं वय झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जे औषध देतात तर ते पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीने औषध देतात, त्यामुळे यासाठी खर्च अजिबात तुम्हाला येणार नाही। जर तुम्ही आयुर्वेदिक पदार्थ या ठिकाणी आता व्यवस्थित प्रमाणामध्ये घेतले तर पुढच्या 24 तासांच्या आतमध्ये 100% तुमच्या शरीरामधील सर्वात पहिल्यांदा जे पायापासून ते तुमच्या डोक्याच्या केसापर्यंत आता नसा दुखायचा प्रॉब्लेम आहे तर त्या नसा दुखण्यामुळे वेगवेगळे या ठिकाणी त्रास तुम्हाला जाणवत असेल तर तो 100% आता या ठिकाणी बरे होऊन राहील। आमच्या आजोबांना 1 रुपया सुद्धा न खर्च करता 5 असे आयुर्वेदिक या ठिकाणी उपाय सांगितले तर त्या डॉक्टरांनी सांगितले आणि एक विशिष्ट टायमिंगला या ठिकाणी हे आयुर्वेदिक उपाय तुम्हाला करायला सांगितले। घरामध्येच तुम्हाला हे करता येणार आहेत। हे केल्यानंतर आमच्या सुद्धा आजोबांच्या 24 तासांच्या आतमध्ये नसा दुखायच्या थांबल्या। अगदी 30-35 वर्षाचं एखादं तरुण या ठिकाणी असतं तसं ठणठणीत या ठिकाणी बरं सुद्धा वाटायला लागलं होतं। तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसत नसेल, परंतु आयुर्वेदिक डॉक्टरांनी जे या ठिकाणी सांगितले त्यावर आमचा पण पहिल्यांदा विश्वास बसला नव्हता, परंतु सध्याला ते सोलापूर जिल्ह्यातील एका ग्रामीण भागामध्ये राहतात। त्यांनी जे पदार्थ या ठिकाणी खायला सांगितले होते ते आता तुमच्या घरामध्ये कुठे या ठिकाणी आता बरणीमध्ये, कुठे डब्यामध्ये उपलब्ध मिळतात। ते खाल्ल्यानंतर 100% सर्व आजार या ठिकाणी बरे तुम्हाला आता होणार आहेत। आता तुम्ही म्हणाल की हे पदार्थ कुठे मिळतात, कुठून आणायचे, पैसे जास्त लागतात की काय? अजिबात तुम्ही घाबरू नका। हे पदार्थ तुमच्या घराच्या आसपास, घरामध्येच इकडे तिकडे कुठेतरी या ठिकाणी नक्कीच असणार आहेत। परंतु या पदार्थाबद्दल तुम्हाला आजपर्यंत कोणी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं नाही, त्यामुळे तुम्ही दवाखान्याच्या पायऱ्या आजपर्यंत झिजवत आहात, पैसे विनाकारण या ठिकाणी औषध गोळ्यासाठी घालवत आहात। आज मी तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील एका वयस्कर ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या 90 वर्षीय आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेले असे काही 5 पदार्थ तुम्हाला खायला सांगणार आहे, जे तुम्ही व्यवस्थित विशिष्ट टायमिंगला दररोज
फक्त 4 ते 5 दिवस जरी खाल्ले तर तुमच्या नसामधील जे काय सध्याला दुखणं आहे तर ते 100% आता या ठिकाणी 3 ते 4 दिवसांमध्ये बरं होणार आहे. जसं की गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, पाठदुखी, चक्कर मारणं, बीपी शुगरच्या गोळ्यांनी तुम्ही त्रस्त झाला असाल तर सर्व आजारावर आता हे 5 पदार्थ काम करणार आहेत. त्यामुळे हे 5 पदार्थ आयुर्वेदिक वयस्कर डॉक्टरांनी कोणते तुम्हाला खायला सांगितलेत यासाठी तुम्ही 2 मिनिटांचा वेळ काढून सर्वांनी आता इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे. बघू शकता या 5 पदार्थामुळे 200 आजार या ठिकाणी आता बरे होणार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत बघायचं आहे. वय वर्ष 60 असणाऱ्या लोकांनी सकाळी उठून हे पदार्थ विशिष्ट टायमिंगला तुम्हाला आता डॉक्टरांनी खायला सांगितलंय. आयुर्वेदिक डॉक्टरांनी आतापर्यंत हे पदार्थ कोणाला सुद्धा सांगितलेले नव्हते. ते तुम्हाला नवीन पदार्थ या ठिकाणी आता आम्ही सांगणार आहे. ते आता सांगणार आहे. जर तुम्ही व्यवस्थित फक्त 3 ते 4 दिवस हे पदार्थ व्यवस्थित टायमिंगला खाल्ले तर यामध्ये इथून पुढे कधी सुद्धा तुम्ही या ठिकाणी आता आजारी पडणार नाही. 100% आयुर्वेदिक डॉक्टरांनी गॅरंटी या आता पदार्थांना दिल्या. 250 पेक्षा जास्त आजार यामुळे आता तुमचे पूर्णपणे बरे होणार आहेत. तुम्हाला बीपी शुगरचा त्रास असेल तर झटक्यात कमी होणार आहे. तुम्ही व्यवस्थित 1 महिना जर हे पदार्थ व्यवस्थित नित्यनेमाने या ठिकाणी खाल्ले तर तुमच्या बीपी शुगरच्या गोळ्या या ठिकाणी आता घेऊन या ठिकाणी तुम्ही थकला आहात. या ठिकाणी बऱ्या होणार आहेत. गोळ्या घ्यायच्या सुद्धा बंद होतील. वयाच्या 60नंतर शरीरात अनेक वेगवेगळे बदल सुद्धा या ठिकाणी होऊ शकतात. आता सध्याला काय झाले, आजारांचं प्रमाण या ठिकाणी आता वाढलेलं आहे. काहींना सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो, काहींना गुडघेदुखीचा तीव्र वेदना जाणवतात, काहींना या ठिकाणी कंबर सतत या ठिकाणी दुखत असते, काहींची हाडे एकदम कुमकुवत होतात, जणू काही हातात त्या ठिकाणी ताकदच नाही, हाडामध्ये कुठेही ताकद नाही असं वाटत असतं. अशी परिस्थिती या ठिकाणी सध्याला सगळीकडे निर्माण झाली आहे. शरीरामध्ये आता एक वेगळी कमजोरी या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये टिकून राहिल्या. पायात ताकद तुमच्या सध्याला नसल्यागत झालंय. नसा दबून गेल्यासारखी वाटते, म्हणजेच कुमकुवत नसा झालेत, दुखू लागलेत आणि रोजच्या या ठिकाणी साध्या हालचाली या ठिकाणी तुम्हाला आता नको वाटत या ठिकाणी असणारच आहेत. उठताना बसताना त्रास तुम्हाला सारखंच या ठिकाणी आता होऊ लागलाय. अशा वेळी आपण काय करतो, लगेच दवाखान्याचा रस्ता धरतो, लगेच दवाखान्याच्या पायऱ्या आपण चढायला लागतो आणि महागडी आता दवाखान्यातून औषध घेऊन येत असतो. याचा परिणाम फक्त काही दिवसच तात्पुरता टिकतो. म्हणजे काय होतं, तुम्हाला औषध गोळे या ठिकाणी तुम्ही औषध गोळ्या घेतला तर ते तात्पुरतं 2 ते 3 दिवस तुम्हाला हलकं वाटतं आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी परत त्या ठिकाणी तीच वेदना, तीच कमजोरी शरीरामध्ये या ठिकाणी दबून बसल्याचं तुम्ही सुद्धा आता बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. त्यामुळे आजार जणू काय अंगाशी चिटकून बसलेला आहे असं या ठिकाणी नेहमीच आपल्याला वाटू लागत असतं. तो आजार सुटायला काही केल्याने तयार होत नसतात. पण या सर्व समस्यावर एक वेगळा नैसर्गिक उपाय या ठिकाणी आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ काढून लक्षपूर्वक बघा. आयुर्वेदिक पद्धतीने पूर्णपणे घरगुती उपाय या ठिकाणी असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका ग्रामीण भागातील म्हणजेच खेडेगावातील अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा उपाय तुम्हाला सांगितला आहे. विशेष म्हणजे हे आयुर्वेदिक डॉक्टर जे आहेत तर ते स्वतः 90 वर्षाचे आहेत. म्हणजे वयस्कर त्या ठिकाणी डॉक्टर आहेत. त्यांची ऊर्जा, शरीरातील ताकद पाहून कोणी त्यांचं खरं वय या ठिकाणी अजून पण ओळखू शकणार नाही. त्यांची कंबर अजिबात या ठिकाणी 90 वर्ष या ठिकाणी त्यांना चालू आहेत तरी सुद्धा दुखत नाही आहे. गुडघेदुखीचा त्रास त्यांना अजिबात नाही आहे. सांधे या ठिकाणी ठणठणीत आहेत. पायात ताकद भरपूर आहे. त्यांच्या शरीरात आजपर्यंत एक सुद्धा मोठा आजार या ठिकाणी घर करून बसलेला नाही. जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की आमच्या आजोबांना सुद्धा या ठिकाणी भरपूर आजार आहेत, तुम्ही या ठिकाणी काय करता? बघा आता बघा, तुमचं वय 90 वर्ष आहे तरी सुद्धा तुम्ही तंदुरुस्त कसं काय राहता असं आम्ही त्या डॉक्टरांना विचारलं. तेव्हा त्यांनी या ठिकाणी आता उत्तर दिले की कोणती महागडी औषधं या ठिकाणी ते अजिबात घेत नाहीत. एक साधा उपाय त्या ठिकाणी दररोज ते करत असतात. त्यांनी सांगितलेला हा उपाय इतका सोपा आहे की 1 रुपया सुद्धा या ठिकाणी अजिबात तुम्हाला खर्च करावा लागणार नाही. फक्त तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत 2 मिनिटांचा वेळ काढून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. याचा जो परिणाम आहे तो इतका प्रभावशाली आहे की तुमच्या शरीरात वर्षानुवर्षे साचलेली कंबरदुखीचा त्रास असेल, गुडघेदुखी, सांधेदुखी, चक्कर मारणे, तुमच्या नसा या ठिकाणी दबत असतील, दुखत असतील,
पायात या ठिकाणी ताकद नसल्याचा प्रॉब्लेम असेल, सतत तुमच्या शरीरामध्ये कमजोरी वाटत असेल, चालताना सुद्धा चक्कर या ठिकाणी येण्याचा तुम्हाला प्रॉब्लेम असेल, तर सर्व आजार या ठिकाणी आता पूर्णपणे 3 दिवसांच्या आतमध्ये पूर्णपणे नाहीसे या ठिकाणी होणार आहेत. आता वेळ आली आहे की लपवलेल्या वेदना पूर्णपणे बाहेर काढायची आणि एकदम तंदुरुस्त राहायचं. आपलं शरीर पुन्हा एकदा तरतरीत, मजबूत, उत्साही या ठिकाणी आता वयाच्या 30 जसं होतं तसं या ठिकाणी बनवण्याची आता वेळ आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय हा जादुई उपाय जर तुम्ही प्रामाणिकपणे फक्त या ठिकाणी आता 3 दिवस केला तर पुढच्या कराल्यापासून 2 दिवसात फरक तुम्हाला जाणवणार आहे. 5व्या दिवसानंतर तुमचं शरीर तुम्हाला हलकं वाटू लागेल, सक्षम वाटू लागेल. तुम्हाला त्रास कोणताही या ठिकाणी होणार नाही आहे. कंबरदुखी, गुडघेदुखी, पायातील अशक्तपणा, चक्कर मारणे, सांधुके हे शब्दही या ठिकाणी तुम्हाला जुने वाटू लागतील. असं या ठिकाणी तुम्हाला परिस्थिती निर्माण होईल, मनात सुद्धा येणार नाहीत तुम्हाला. आता बघा, आज व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगणार आहे. तुम्ही जर शेवटपर्यंत हा व्हिडिओ जर बघितला तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला एक वेगळं समाधान तुमच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळणार आहे. यासाठी महत्त्वाचं आता काय करायचं आहे, सर्व काम बाजूला सोडा आणि अत्यंत बारकाईने लक्षपूर्वक या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला सर्व उपाय या ठिकाणी व्यवस्थित आता ऐकायला इथून पुढच्या 2 मिनिटांमध्ये आता मिळणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील एका ग्रामीण भागातील अनुभवी आदरणीय वयस्कर 90 वर्षीय आयुर्वेदिक डॉक्टरांनी असा एक उपाय तुम्हाला सांगितला आहे, जो केवळ परिणामकारकच नाही तर पूर्णपणे घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहे. विशेष म्हणजे या उपायातील आता तुम्हाला उपाय करण्यासाठी पैसे अजिबात 1 रुपया सुद्धा या ठिकाणी खर्च आता करावा लागणार नाही आहे. आजकाल आपण सगळीकडे बघतो की आता बाहेर थोडेसे या ठिकाणी जर गेलं कुठे दवाखान्यात वगैरे, थोड्याशा वेदना झाल्या, दवाखान्यात गेलो तर डॉक्टर अंगाला जरी हात लावला, इकडे तिकडे थोडंफार जरी झालं तरी सुद्धा 500 रुपये ते 1000 रुपये या ठिकाणी घेतो. तुम्ही सुद्धा नक्कीच पाहिलेलं असणार आहे. त्यामुळे एवढं सगळं करू नये. यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, बघा, डॉक्टरांची औषध घेऊन पण, औषध गोळ्या महागड्या पैसे खर्च करून पण काही दिवस गुडघेदुखी तुमची कमी होते, कंबरदुखी सैल होते, पण काही दिवसांनी तुम्हाला परत त्याच वेदना परत तुमच्या शरीरामध्ये पाहायला मिळू शकतात. त्यामुळे औषध फक्त वेदना दळवतात, परंतु आयुर्वेदिक उपाय जे आहेत जर तुम्ही व्यवस्थित केले तर 100% उपाय तुम्हाला या ठिकाणी आता कामाला येणार आहेत. कारण जुनी लोक आयुर्वेदिक उपचार करायचे, त्यामुळे जास्त गोळ्या पण घेत नव्हते, परंतु तंदुरुस्त राहायचे. आता बघा, दवाखान्यातील जास्त औषध खाल्ल्यामुळे शरीरावर तुमच्या मोठा परिणाम होतो, हे तुम्हाला या ठिकाणी आता माहिती आहे. तरी पण त्या ठिकाणी तशी परिस्थिती असल्यामुळे तुम्हाला खावं लागतंय. सततच्या गोळ्या आणि इंजेक्शन सारखं घेतल्यामुळे शरीरातील आपली जी हाडं आहेत तर ते दिवसेंदिवस कमकुवत झालेत, कमजोर होऊ लागलेत. तुमच्या मेंदूवर परिणाम होऊ लागलाय. शरीर नैसर्गिकरित्या बरे होण्याची क्षमता कमी करते. बघा, तात्पुरतं गोळ्या औषधांनी हे तुमचं शरीर बरं होतं, परंतु तुमचं बरं होण्याची क्षमता आहे हे कमी करू लागलंय. म्हणून सगळं या ठिकाणी आता तुम्हाला माहिती असून पण, जास्त औषध घेणं हे माहिती असून पण या ठिकाणी तुम्ही घेत आहात. शरीरामध्ये गोळ्या या ठिकाणी गिळणं आता तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरलंय. आतापासून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये धावपळ करण्याऐवजी आपल्या घरातच उपलब्ध असणाऱ्या आयुर्वेदिक उपायांनी तुमच्या शरीराला पूर्ण नैसर्गिक तंदुरुस्ती देणे हेच योग्य या ठिकाणी आता ठरणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सोलापूर जिल्ह्यातील 90 वर्षाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी आयुर्वेदामध्ये लिहून ठेवल्या अशा काही या ठिकाणी प्राचीन 200 वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्या प्राचीन वस्तू आहेत. या पद्धतीचा वापर करून तुम्ही हे उपाय तुम्हाला करायला सांगितलंय. आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात तुमचं शरीर जे आहे तर एक मंदिर आहे. शरीर म्हणजे तुमचं, लक्षात ठेवा. त्याचं रक्षण औषधांनी नाही तर निसर्गामध्ये तयार असलेल्या काही पदार्थांनी करावं लागतं. त्यामुळे त्यांनी सांगितलेला हा उपाय पूर्णपणे घरगुती आहे. वापरले जाणारे साहित्य आपल्या घरामध्येच वापरले जाणारे साहित्य आहे, पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने आता तुम्हाला या ठिकाणी ते वापरायचं आहे. हे औषधी या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला आता मगच कामाला येणार आहे, अन्यथा त्याचा शरीरावर चुकीचा परिणाम देखील या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुमचं पण 60च्या वरती वय असेल तर तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तुम्हाला 60 वयानंतर अशक्तपणा येत असतो. याचं खरं कारण तुमचं 60 वयानंतर उतार वयाचा प्रारंभ या ठिकाणी सुरू होतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशी काही आयुर्वेदिक पदार्थ सांगणार आहे जी दररोज तुम्ही खाल्ली तर इथून पुढे दवाखान्याची पायरी सुद्धा चढण्याची तुम्हाला आता गरज सुद्धा पडणार नाही, लक्षात ठेवा.
त्यामुळे तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, कोणतीही व्यक्ती कुठूनही या ठिकाणी आता व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत या ठिकाणी नक्की बघायचा आहे. तुमच्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आता हे पदार्थ इथून पुढे दररोज एका ठराविक टायमिंगला तुम्हाला खायचं आहे. 1 रुपया सुद्धा खर्च न करता तुमच्या घरामध्येच या ठिकाणी हे सहज पदार्थ कुठेही या ठिकाणी तुमच्या घरामध्ये फळीवर बरणीवर कुठेही मिळून जातात. परंतु तुम्हाला या पदार्थांची काहीच आजपर्यंत माहिती नसल्यामुळे तुम्ही दवाखान्याच्या पायऱ्या आजपर्यंत मोजत आहात. म्हणजे सारखं दवाखान्याला जात तुम्ही आहात. मी एका आयुर्वेदिक पदार्थाच्या बद्दल तुम्हाला आता सांगणार आहे, जे खाल्ल्यानंतर तुमची बीपी शुगर या ठिकाणी कमी होणारच आहे. परंतु तुम्हाला जो या वयामध्ये आता अशक्तपणा, थकवा येऊ लागलाय, चक्कर येत असेल तुम्हाला, ती कायमची आता निघून जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांनी हे पदार्थ तुम्हाला आता खायला सांगितलेत. मग हे पदार्थ कसे खायचे? 4 ते 5 पदार्थ तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित खायला सांगितले आहेत. ते या ठिकाणी तुम्हाला आता सांगायला व्यवस्थितपणे आता सुरुवात करत आहे. इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष द्या. तुम्हाला कुठे या ठिकाणी घरामध्ये पदार्थ मिळणार आहेत. यामध्ये शेवटचा पदार्थ जो आहे तर तो व्यवस्थित तुम्ही ऐकून घेतला आणि खाल्ला तर 100% आजार तुमचे आता बरे होणार आहेत. यामध्ये पहिला पदार्थ सांगितलाय काळा हुलगा. आता तुम्हाला काळा हुलगा तुमच्या घरामध्ये नक्कीच असणार आहे. हा काळा हुलगा तुम्हाला अखंड काळा हुलगा या ठिकाणी घ्यायचा आहे. आता याचं माडगं सुद्धा खेडेगावामध्ये, ग्रामीण भागामध्ये पहिला खाल्लं जायचं, आता थोडं प्रमाण कमी आहे. यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं फायबर असतं, ज्यामध्ये पचन तुमचं सुधारतं. मेटाबॉलिझम म्हणजेच पचन क्षमता बूस्ट होते. शरीरात गॅस आणि पचन संबंधी जे काय आजार तुमच्या शरीरामध्ये लपून बसलेत तर ते झटक्याने बरे होतात. त्यातल्या त्यात आता जर तुम्ही या ठिकाणी काळे हुलगे एक विशिष्ट पद्धतीने खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये आलेली कमजोरी असेल, पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत या ठिकाणी ज्या काही नसा आहेत त्या दुखण्याचा प्रॉब्लेम 100% या ठिकाणी आता पूर्णपणे बरा होणार आहे. आता जे काळं हुलगा आहे तर ते असंच खाऊन चालणार नाही. त्यासोबत या ठिकाणी अजूनही काय पदार्थ तुम्हाला पुढे सांगणार आहे. हे मिक्स केलं तरच याचा फायदा तुम्हाला होणार आहे. त्यामुळे 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण दुसऱ्या ज्या गोष्टी पुढे तुम्हाला सांगणार आहे त्याचा जो फॉर्म्युला आहे तर तो व्यवस्थित घेतला नाही तर यामध्ये तुम्हाला काही सुद्धा फायदा होणार नाही. त्यामुळे पहिला पदार्थ यामध्ये सांगण्यात आलाय काळे हुलगे. जर हुलग्याला तुम्ही मोड आणून जर खाल्लं तर सर्वात पहिल्यांदा प्रॉब्लेम जे आहेत तर ते तुमचे या ठिकाणी आता दूर होणार आहेत. तो म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी आता वय वाढण्याचा, केस पांढरे होण्याचा, चेहऱ्यावर सुरकुत्याचा प्रॉब्लेम तुम्हाला असेल, तुमचं वृद्धत्व या ठिकाणी असेल तर ते दूर होतं, वजन कमी होतं, रक्तामध्ये असणारी साखरेची पातळी या हुलग्यामुळे कमी होण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन ए जोरदार असल्यामुळे आता डोळ्यांच्या संदर्भात आजार या ठिकाणी बरे होतात. त्यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढत असतं. आता एकत्र कसं करायचं ते तुम्हाला पुढे सांगणार. तत्पूर्वी दुसरा पदार्थ लागणार आहे, सगळं मिळून तुम्हाला मुठभर खायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठराविक टायमिंगला खायचं आहे. जर टायमिंग तुम्हाला व्यवस्थित नाही झालं तर हे पदार्थ पचणार नाहीत, त्यामुळे याचा फायदा पण होणार नाही. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी टायमिंग तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे 2 मिनिटे सर्वांनी वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्वात जास्त आजार या ठिकाणी यामुळे बरे होणार आहेत. ते म्हणजे नसा दबण्याचा प्रॉब्लेम असेल, अशक्तपणा असेल, यामध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी, चक्कर मारणे हे आजार या ठिकाणी जबरदस्त रीतीने या पदार्थामुळे आता पूर्णपणे बरे होणार आहेत. आता बघा या ठिकाणी दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मका. आता मकाचे दाणे या ठिकाणी एक विशिष्ट पद्धतीने खायचं आहे. मकाच्या दाण्यामध्ये फायबर, कॅल्शियम, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल्स हे भरपूर प्रमाणात या ठिकाणी मक्याच्या कोवळ्या दाण्यामध्ये असतं. कॅल्शियम जबरदस्त या ठिकाणी हे वाढतं. भिजवून याला थोडं मोड आल्यानंतर तुम्हाला खायचं आहे. पण एकत्र करण्याची पद्धत फार वेगळी आहे. आता तुम्हाला एकत्र करण्याची पद्धत सुद्धा आम्ही पुढे या ठिकाणी सांगणार आहे. यामध्ये आयर्न, फॉस्फरस तर मिळतंच, ज्यामुळे रक्तात हिमोग्लोबिन वाढतं, सुस्ती, शरीरातील थकवा निघून जातो, कायम तुम्ही एनर्जेटिक या ठिकाणी राहू शकता, ऊर्जायुक्त राहू शकता, दिवसभर एक वेगळी तुमच्या शरीरामध्ये स्फूर्ती राहते, फ्रेशनेसपणा या ठिकाणी येतो, रक्तामध्ये वाढलेली ब्लड शुगर देखील कंट्रोलमध्ये करते. मोड आलेले मकाचे दाणे शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा या ठिकाणी वाढवली जाते, तर ते देखील जबरदस्त रीतीने या ठिकाणी कमी करत असतं. पुढचा पदार्थ विसरू नका, तो म्हणजे तुमचा डायबिटिक पेशंट असेल तर तो खूप जबरदस्त या ठिकाणी आता बरा होतो. तिसरा पदार्थ लागणारा एक फळ आहे. ते फळ तुम्हाला कुठेही या ठिकाणी आता 5 ते 10 रुपये मिळून जातं. ते म्हणजे पेरू. आता तुम्ही म्हणाल की पेरू मध्येच कुठून आणला, तर लक्षात ठेवा, पहिला पदार्थ सांगितला काळा हुलगा, दुसरा पदार्थ सांगितला मकाचे दाणे, तिसरा पदार्थ देशी एक पेरू तुम्हाला या ठिकाणी मिक्स यामध्ये करायला आता लागणार असल्याची बातमी समोर येत आहे.
आता बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, रात्री 10 वाजता झोपताना थोडेसे मुठभर काळे हुलगे घ्यायचे, थोडेसे मुठभर या ठिकाणी काय घ्यायचं आहे, मक्याचे दाणे घ्यायचे आहेत. मग हे तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आहे, रात्रभर या ठिकाणी भिजू घालायचं आहे. सकाळी या ठिकाणी भिजू घातल्यानंतर सकाळपर्यंत भिजू घालायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, भिजलेले सर्व दाणे व्यवस्थित बाजूला या ठिकाणी काढायचा आहे. एक कांदा चिरून घ्यायचा आहे, टोमॅटो घ्यायचा आहे, एक गाजर घ्यायचा आहे, काकडी घ्यायची आहे, व्यवस्थित तुम्हाला कट करून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला कांदा जो आहे तर तो पहिल्यांदा पातेल्या म्हणजेच भगोल्यामध्ये टाकायचा आहे, व्यवस्थित फ्राय करायचा आहे. थोडंसं चटणी मीठ त्यामध्ये टाकायचं आहे. हे भिजवलेले काळे हुलगे असतील, त्या ठिकाणी मक्याचे दाणे सांगितलेत, तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यावरती एक अर्धा लिंबू पिळायला सुद्धा सांगितलंय. तुम्हाला जर आवडत असेल तर या ठिकाणी एक लिंबू सुद्धा पिळू शकता, जर आवडत नसेल तर थोडासा लिंबू पिळायचा आहे. हे बाहेर काढून तुम्हाला दररोज नाश्ता म्हणून खायचा आहे. हे नाश्ता खात असताना तोंडी म्हणून चटणी मीठ लावून तुम्हाला एक पेरू सुद्धा या ठिकाणी आता खायला सांगितलंय. तुम्ही दररोज जर असं केलं, तुम्ही पोहे वडापाव या ठिकाणी तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा दररोज असं खात गेला तर 8 ते 10 दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम जे कमी झालंय ते पहिल्यांदा कॅल्शियम वाढेल. आणि कॅल्शियम एकदा का वाढलं तर शरीरामध्ये जी काय झीज झालेली आडे ती भरून येण्यास मदत होईल, ज्यामुळे शरीरामध्ये जी काय ताकद गेल्या ती परत एकदा या ठिकाणी वयाच्या तिशीप्रमाणे या ठिकाणी बरे होऊन राह, लगेच बरे होऊन राह. परंतु शरीरामध्ये कॅल्शियम कमी पडू लागलाय, या वयामध्ये हे पदार्थ दररोज तुम्ही या ठिकाणी सकाळी 7 वाजता जर खायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरामध्ये भरपूर कॅल्शियम येईल. तुमचे पाय जे थरथरतात, चक्कर येते, जसं की रक्त कमी होतं, अशा प्रकारचे आजार जे आहेत तर ते पूर्णपणे बरे होण्यास सुद्धा या ठिकाणी आता मदत होतात. तुम्हाला आतापर्यंत जी माहिती सांगितली, जर यामध्ये कोणाला तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम असेल, बीपी शुगर एकदम तुम्हाला कमी जास्त होत असेल, किंवा या ठिकाणी तुम्हाला इतर आजार असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच हे पदार्थ तुम्ही या ठिकाणी खाऊ शकता. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.